मी रसिली बबिता घेते पहिला स्वीट ठीक आहे. मस्त. नागपूरच्या पोटात आणि जेठालालच्या दुकानात जिथे आपण आलोय तिथे असं तसं बिलकुल तेल वापरत नाही, म्हणजे आपल्या पोटाला कुठला त्रास नको. तुम्ही बघताय, मी तरी आजवर कुठल्याच स्ट्रीट फूड मध्ये पाहिलं नाही, कदाचित तिने पण नसेल पाहिलं, की कोणीतरी शेंगदाण्याचं तेल वापरून आणि एवढं शुद्ध की ते लोक सोडा पण नाही वापरत. म्हणजे ते इतकं ऑथेंटिक करतात, गुजराती स्टाईल पापड खार वापरून वगैरे. आणि त्यांच्याकडे एक वेगळी युनिक डिश जी मिळते की आपल्याला आपली प्लेट मिळाल्यावर आपण खाऊ. इसको बोलते हम लोग जेठा फाफड़ा. ये रसीली बबीता जी है. हाय, नमस्कार. आज आपण आलोय कुठे? आम्ही आलो नागपूरच्या पोटात. कसं काय? पोट म्हणजे इतवारा. इतवारी खूप मोठा एरिया आहे. हार्ट म्हणजे बर्डी असतं, तसंच इतवारी म्हणजे पोट. आता पोटात काय काय खायला मिळणार? समोसा, आलू बोंडा, हे काय ते पाणीपुरी, शेवपुरी, भेलपुरी, पावभाजी. आज ते नाही आपण खायचं आहे. आज आपण आलोय जेठालाल, दयाबेन आणि बबिताजी हे खायला आलोय. त्यांना खायचं आपण. ते कसं तर आज चल आपण, मी तुला नेते. चला. एवढ्या मोठ्या इतवारीत जायचं कुठे? मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा ठिकाणी आलोय. आता आपल्याला खायचं आहे स्ट्रीट फूड. हा, स्ट्रीट फूड. आपलं स्वच्छ सुंदर ताट, पोळी, भाजी, वरणावरती तुपाची धार, पण तरी काहीतरी कुठेतरी कमी पडतं. ते कमी काय असतं? ते असतं आपल्या हातातला रिमोट आणि आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती जी सिरियल लागते ती असते तारक मेहता का उलटा चष्मा. आता त्याचं काय? ती म्हणाली मला की उलटा चष्मा आणि असं बाकी सगळं नॉट इन डिटेल तिने काय सांगितलं, पण हा जलेबी फाफडा जेठालाल त्यांचा एकदम फेवरेट. आणि त्या सिरियल पासूनच हा जलेबी फाफडा जो आहे तो जास्ती प्रमाणात फेमस झालाय. असं हो. तर आपण आज त्या दादांकडे आलो आहे की ते स्वतः जेठालाल यांना ते भेट देऊन आले आहे. फिल्म सिटी खूप मोठे फॅन आहेत जेठालालचे. खूप मोठे. हो. आणि ते इतवारामध्ये फेमस पण त्याच नावाने आहे. जेठालालचं दुकान म्हटलं जलेबी फाफडा की ते जास्ती फेमस आहे इथे. आणि हे असं तसं नसून 1985 पासन आतापर्यंत आहे. चल मग आपण त्यांना भेटूया आता आणि त्याचा आस्वाद पण घेऊया. काय मसाला, खांडवी, ढोकळा, जिलेबी, फाफडा सगळं आणि ताजं बनताय नवीन. घर पे पूरी मेरी एक वॉल बनी हुई है, पूरे उसमें फोटो लगे. 85 टी शर्ट है मेरे पास अभी तक. नमस्कार दादा. नमस्ते. आपका नाम क्या है भैया? मेरा नाम भावेश जोशी है. मराठी में बोल सकते हैं? हाँ बिल्कुल बोल सकते हैं, आती है मराठी. 40 साल से रह रहे महाराष्ट्र में. किती वर्ष झाले आपल्या म्हणजे 40 वर्ष झाले. आई वडिलाच्या आहे आता. हा मी चालवत आहोत. आणि ते सर्वात पहिल्यांदा नागपूरमध्ये फाफडा इकडेच भेटायचा. आता तर लई भेटते. सगळ्यात पहिले जो फाफडा आहे तो आपल्या नागपूरमध्ये आम्हीच आणला होता. हो का? हा. त्यानंतर सर्वांनी कॉपी करून चाललाय आता. आणि ते जे तारक मेहताचे जेठालाल आहे त्यांना यांना जे वाढून घेतला. नाही तो पहिले जेठालाल सिरियल पासून जेव्हा फेमस झाला पहिले इतवारी मधले लोक येत होते. आता संपूर्ण भारतामधून माझ्याकडे लोक येते. जे माझी रील बघतात ते एक वेळा कसा ते प्लेटर चालू केलेला आहे आम्ही. हो हो, आम्हाला पण एक प्लेटर लई डिमांड आहे. ते युनिक प्लेटर आहे. ती आम्हाला पण द्याले. आपल्याकडे काय काय असतं? आपल्याकडे फाफडा, जलेबी, अंडी आणि कोकोनट पेटीस आणि एक खमण ढोकला असतात. ओके. कोकोनट पॅटीस म्हणजे कसा काय प्रकार आहे तो? ते आलूचे आहे. आतमध्ये खोबरा की शेंगदाणा, सांबार याचं मिश्रण राहते आणि ते चांगलं वाटते लोकांना. स्वीट आहे? नाही स्वीट नाही आहे, आलूचे आहे.
खूप म्हणजे खारच आहे तो प्रकार तिखट इकडे सर्वांना टेस्टी लागते. आणि जसं तुमच्याकडे म्हणजे खूप प्रमाणामध्ये जास्ती बनवून पण नाही ठेवत नाही, तुम्ही, नाही. हो ना? तो- ताजा ताजा तो- थोडा थोडा तो. करायचा आणि तसा serve हे का करायचा. गरम खायला जे चाव येते म्हणून. नाहीतर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये कसं हो. आपली रेडी राहते खूप नाही, मोठ्या नाही. प्रमाणात त्याच्यातच आपल्याला दिल्या जाते, पण हे गरम गरम फ्रेश एकदम. टायमिंग वगैरे काय असतं आपलं? टायमिंग 11 ते 7, सोमवार ते शनिवार, आणि रविवारला 8 ते 12. 8 ते 12. कारण की हा बनवल्यामध्ये याला वेळ लागतो. सर्व आम्ही स्वतःच बनवतो. आमच्याकडे ना कामगार आहे ना हेल्पर आहे, सर्व आमच्याच आहे. ते रहती ना सब रहे. इसको बोलते हम लोग जेठा फाफड़ा. ये रसीली बबीता जी है. ये आपके आगे, हाँ, बाकी वेगळं. ये आगे डॉक्टर हाथी, ये एकदम फुले हुए रहते देखो. हाँ. और इसको हम बोलते हैं, ये दया खांडवी बोलते हैं इसको. ठीक है. और ये है तारक मेहता जी. ये कैसे सबके साथ मैच हो जाते हैं और सबसे ज्यादा पसंद यही करते लोग. ये अपने आगे ये पोपटलाल जी है. ये कैसा है? मिर्ची. हाँ, इसको कैसा अगर ज्यादा खाओगे ना तो फिर दुनिया हिल जाती है. इनको छेड़ना नहीं पड़ता, छेड़ो तो फिर वो हिला देते फिर ऐसा. हाँ. ये है बापूजी अपने. ये कैसा पूरी चीज पचा रहे थे. ये है पपीता का संभारा. एक्सपीरियंस. हाँ बस, ये ऐसा सबको पचाने की ताकत ही नहीं है. ठीक है. इसमें चटनियों के भी नाम है क्या? नहीं, चटनी ओके कुछ नहीं अभी. ये दही आ जाएगी. ये गुजराती चटनी रहती है अपनी. ये इमली दही और ये गुजराती चटनी आ रही थी. ये जो ग्रीन है ना, और बिना लहसुन बिना प्याज का मिलेगा. कोई एक भी चीज में लहसुन प्याज नहीं रहेगा. बस. ही आली आपली डिश. पहिले बघ तू आता जेठालाल की बबिता की काय मला घेणार? सगळ्यात पहिलं जे ही दया हे बरं. वेगळी तारक डिश मेहता. आहे तारक मेहता, ही वेगळी त्यांना आहे. खायचं आहे. बघ खाऊ. मी रसिली बबिता घेते पहिले. पहिलं स्वीट. ठीक आहे. मस्त. ते पहिलं एकदम साबुदाणा वडा खाल्ल्यासारखं वाटलं. हा. त्यानंतर खोबऱ्याची चव आणि अशी वेगळी टेस्ट वाटते. आणि खांडवी ही दयाबेन. सॉफ्ट लुसलुशीत. मस्त आहे. एक नंबर. सगळ्यात म्हणजे हे खमन हातीबाई हातीभाई फुगलेले. फुले फुले. जेठालाल. बापूजी. वा मस्त. या पोपटलाल, खायला वेळ नका घालवू. याला नाही छेडणार तुम्ही? मला नको. मस्त चाटून पुसून चोपून चापून खाल्ली आहे. मस्त मन भरलं. फक्त हा जो पोपटलाल. पोपटलाल आहे तो त्याच्या म्हणजे मार्गात जास्ती आम्ही जरा छेडखाड छेडखानी नाही केली केली आहे. त्याला नाहीतर ती दुनिया हिला देगा बोल म्हणते ना ते, मग तसं म्हणून नाही. पण खरंच अप्रतिम. एखाद दिवशी जेवला नाही तरी चालेल, पण ही येऊन इथे ही जी थाळी प्लॅटर ज्याला म्हणतात ते खा. आता इथे येऊन म्हणजे कुठे येऊन? तर इतवारी जे आहे ठिकाण, जसं आपल्या पोस्ट इथे ऑफिस. महावीर मॅचिंग सेंटर, ती गल्ली पितळ ओ जे गेली आहे गल्ली, त्या गल्लीमध्येच अगदी सुरुवातीलाच आहे. मी गुगल पोस्ट मध्ये ऑफिस. टाकते हा. हो, किंवा हे बघा पोस्ट ऑफिसची बिल्डिंग इथनं दिसते आपल्याला. इथे इंत त्याच्या बोर्ड अगदी आहे समोर. आणि अगदी ऑपोजिटला असतात. किंवा तिथे कोणालाही विचारा फाफडा, जलेबी फाफडा is the- जेठालाल. जेठालाल कुठे आहेत म्हटलात ना तुम्ही, तरी ते लोक तुम्हाला इथे येऊन सोडतील. म्हणजे पा एक मला आल्याला ही काय म्हणाली इथली एक गोष्ट, की ते बनवून नाही ठेवत. हा, ते फ्रेश आपण आलं ऑर्डर दिलं की बनवतात आणि आपल्याला देतात. म्हणजे खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये तयार करून नाही राहत ते, अगदी ताजं ताजं आपल्याला
फ्रेश मध्ये जसं म्हणून मोठ्या प्रत्येक डिश हा. इतकी छान क्रिस्पी आणि प्रत्येकाची चव वेगळी आहे. आणि अगदी शुद्ध फल्ली तेलामध्ये एकदम. 40 साल 40 वर्षापासून हे शॉप आहे यांचं. आणि तुम्हाला म्हणजे आता आम्ही एवढा जो एपिसोड तयार केला आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला या डिशचा रेट पण नाही सांगितला आहे. तर याचा रेट आहे 150. एकदम वाजवी आहे. तुम्ही वाजवी. वेगळं वेगळं घ्याल ते तरी नियमाने हा. मोजून देतात. मोजून म्हणजे जसं 20 रुपये प्रमाणे त्यांनी मिनिमम ठेवलंय. 20 Minimum. आणि बाकी वर तुम्ही खाल तेवढं. एकदम. तर या पोटातलं, इतवारीच्या पोटातलं तुम्हाला अजून काय खायचंय तुम्ही आम्हाला सुचवा. तसं आमचा नेक्स्ट प्लॅन इथे आम्हाला आमच्या डोळ्यांनी तिरका केला तरी दिसतोय, पण तो आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघू. तोपर्यंत या आणि आलात काय, कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉनला प्रेस करा Press करा. आणि ऑल नोटिफिकेशनला टच करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाइम. बाय. बाय.